त्या नंबर प्लेट लावलेल्या का नाहीत? आपण हे दिलं आहे, पासिंगसाठी दिलं आहे. किती दिवस झाले? बराच वेळ झाला आहे. किती दिवस? बराच वेळ म्हणजे किती दिवस? कारण RTO ऑफिसवाल्यांना विचारलं असतं, त्यांनी सांगितलं की 2-4-5 दिवसाचा प्रोसेस आहे म्हणे. नियमानुसार त्यांनी जर गाड्या नंबर कागदपत्र सादर केले तर त्यांना आम्ही नंबर देतो म्हणे. आता त्यांनी नंबर का लावला नाही हा चौकशीचा विषय आहे म्हणे. आपण एजंटकडे दिलं होतं, त्याच्याकडून काही प्रोसेस झालेली नाही अजून. सरकारी गाड्या पासिंग करायला तुम्हाला एजंट कशाला लागतो? नियमानुकूल आहे, सर्व काही आहे, कायदेशीरप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे, तर त्याला एजंट कशाला लागतो? आणि नंबर नसलेले वाहन जर एखादा अपघात झाला, घटना घडली, कोणाला ठोकून जर पळून गेला, त्याला जबाबदार कोण राहणार आहे इथं? आणि साधी गोष्ट आहे, नंबर लावायला काय अडचण आहे आपल्या लोकांना? नाही, ते त्यांचं सुरुवातीला आपण त्यांना सादर केलं होतं. मागील 2 वर्षापासून तुमच्या कुठल्याही वाहनांना, घंटा कचरा गाडी कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांना नंबर दिसून आलेले नाही आहे. किती दिवसामध्ये आपण ही पूर्तता करून घ्याल? आपण लगेचच प्रयत्न करतो, आपण प्रयत्नशीलच आहोत. हां. इथं नाही का प्रॉब्लेम काय आला आहे, त्यांना ते त्यांच्या ज्या एक कागद होता त्याच्यावर त्यांना ते घंटा गाडी म्हणून पाहिजे. अच्छा. हां, तर ते प्रोसेस करायलाच त्यांना भरपूर वेळ लागत आहे. तर किती दिवस लागणार अशा प्रकारे? ते त्यांच्याकडूनच लवकर झालं तर आपण नाही, तुम्ही पत्रव्यवहार केला आहे का त्यांच्याशी? पत्रव्यवहार केला आहे ना, आपण पत्र दिलं होतं त्यांना. हां. त्याची नाही का कॉपी पण आहे आपल्याकडे. अच्छा. हो. सध्या या गाडीला नंबर कोणता आहे? त्याचा नंबर सांगू शकाल का? नाही, टेम्पररी पूर्ण आलं होतं कंपनीकडून. टेम्पररी नंबर किती आहे? तो कागदावर आपल्याला दिसला आहे, आपल्याकडे कागदपत्र आहे त्याच्यात. नाही, पण सध्या ड्रायव्हरला विचारलं तर ड्रायव्हरकडे नंबर नाही आहे त्या गाडीचा. नाही आहे, ते कागद तात्पुरता आणि कायमचा कुठलाही नंबर त्याच्याकडे उपलब्ध नाही. ठीक आहे ना, आपण हे लवकरात लवकर प्रोसेस पूर्ण करू. आपण त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे, आपण जाऊ त्यांच्याकडे परत एकदा. आणि आम्ही प्रयत्नशीलच आहे, होऊन जाईल. त्यांच्याकडून आपल्याला जर रिस्पॉन्स मिळाला तर पटकनच होते. आपण जातो तर ते कसं होतं की RTO साहेबांची पण बदली होते वारंवार. 10 दिवसांचं चार्ज राहतो, त्याच्यानंतर चाललं जातं, तर दुसरे साहेब. तर RTO बदलले याचा अर्थ कायदा बदलतो का? कायदा कार्यालय चालू आहे, परिवहन विभाग चालूच आहे, तुमचे कामं कायदेशीर होणारच आहे. प्रॉपर रिस्पॉन्स मिळाला पाहिजे, बस बाकी काही नसतं. अच्छा, त्यांचा रिस्पॉन्स बरोबर मिळत नाही तुम्हाला? नव्हता मिळाला, म्हणूनच तर आपल्याला एवढा वेळ लागला ना. ते कारण कसं करायचं, काय करायचं, त्याच्यामध्ये काय प्रोसेस आहे ते त्यांनी काही सांगितली आपल्याला. ठीक. म्हणून आपण एजंटकडे गेलो होतो. एजंटकडे गेलो तर त्यांना भरपूर वेळ लावून टाकला असं. एजंटचं नाव काय आहे सर? मिश्रा म्हणून होता तो, बाजूलाच आहे. पण त्यानं काही प्रोसेस केली नाही. सुरुवातीला गेलाही तो, हां. पण नंतरून तो फक्त एक वर्डिंग नाही का काय म्हणजे चुकीची आहे कागदावर म्हणून त्यांनी मग